नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात कृषी क्रांती बाजारभाव पॉडकास्ट आणि मी मुक्ता तुमच्यासोबत आहे महाराष्ट्रातील कापूस बाजाराच्या ताज्या अपडेट्ससह. 15 आणि 16 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील कापूस बाजारात समाधानकारक व्यवहार पाहायला मिळाले. विशेषतः विदर्भातील बाजारांमध्ये लांब स्टेपल आणि मध्यम स्टेपल कापसाला मजबूत मागणी असल्यामुळे दर टिकून राहिले आहेत. काही बाजारांमध्ये कापसाचे दर 8,000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास पोहोचले आहेत. आज 16 डिसेंबरचे प्रमुख बाजारभाव पाहिले तर अमरावती बाजारात सरासरी 7,237 रुपये, घाटंजी बाजारात मध्यम स्टेपल कापसाला 7,200 रुपये, अकोला आणि अकोला बोरगाव मंजू येथे लोकल कापसाला सरासरी 7,789 रुपये, काटोल बाजारात 7,250 रुपये, तर सिंधी सेलू बाजारात लांब स्टेपल कापसाला कमाल 8,060 रुपये आणि सरासरी 7,780 रुपये दर मिळाला आहे. 15 डिसेंबर रोजीही बाजार मजबूत राहिला होता. भद्रावती आणि समुद्रपूर येथे दर 7,500 रुपयांच्या पुढे, वडवणीमध्ये सरासरी 7,821 रुपये, हिंगणा, बार्शी टाकळी आणि सेलू परिसरात 8,000पेक्षा जास्त दर नोंदवले गेले. शेतकरी बांधवांनो, एकूणच कापूस बाजारात सध्या घसरणीचे कोणतेही स्पष्ट संकेत नाहीत. लांब आणि मध्यम स्टेपल कापसाला मागणी कायम आहे. ओलावा कमी, स्वच्छ आणि दर्जेदार कापूस असल्यास टप्प्याटप्प्याने विक्री करणे फायदेशीर ठरू शकते. अशाच अचूक आणि विश्वसनीय बाजार अपडेटसाठी कृषी क्रांतीला फॉलो करा. धन्यवाद.